ज्ञानवापी मस्जिद प्रकरणात न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय। ज्ञानवापीच्या तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे। पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणात मशिदीच्या परिसरात मंदिर असल्याचे पुरावे सापडले होते। व्यास कुटुंबियांना मशिदीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे। वाराणसी आणि देशभरातल्या हिंदूंकरता हा महत्त्वाचा निर्णय। महत्त्वाचं म्हणजे 1993 पर्यंत सोमनाथ व्यास यांचं कुटुंब तळघरामध्ये पूजा करत होतं। 1993 नंतर तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशानंतर ही पूजा बंद करण्यात आली होती। आता जिल्हा न्यायालयानं पुढच्या 7 दिवसांमध्ये पूजा करण्याकरता सगळी व्यवस्था करा असे आदेश प्रशासनाला दिले आहेत। आता जवळपास 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा ज्ञानवापीमध्ये पूजा होणार आहे। नेमका हा वाद काय बघूयात। 1194 मध्ये मोहम्मद घोरी काशीनाथ मधले हे मंदिर पाडण्यात आलं आणि मोठी लुटालूट झाली। त्यानंतर हिंदूंनी पुन्हा एकदा हे मंदिर उभं केलं। त्यानंतर 1447 मध्ये महमूद शहानं पुन्हा मंदिराची लुटालूट करून मंदिर पाडलं आणि तिथं मशीद बांधली। तर काही इतिहासकारांचा असा दावा आहे की त्यानं फक्त मंदिर पाडलं तर औरंगजेबानं तिथं मशीद बांधलं, पण मंदिर पाडून तिथं मशीद बांधण्यात आली यावर सगळ्या इतिहासकारांचं एकमत आहे। ज्ञानवापीची जागा पुन्हा मंदिराकरता देण्यात यावी अशी मागणी पहिल्यांदा 1809 मध्ये हिंदूंनी केली होती। तेव्हापासून हा वाद सुरू आहे। अलीकडेच झालेल्या ज्ञानवापीच्या सर्वेक्षणातही इथे मंदिर असल्याचे पुरावे मिळाले होते। जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर आता पुढे काय होतं हे बघावं लागेल, पण पूजेची परवानगी हा हिंदू पक्षकारांकरता मोठा विजय आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा।